विधान परिषद के सदस्य बनने के बाद पहली बार आरवी शहर पहुंचे विधायक दादाराव केचे का कार्यकर्ताओं ने भव्य स्वागत किया। छत्रपति शिवाजी महाराज चौक से एक विशाल रैली निकाली गई, जिसमें ढोल ताशों और डीजे के धुन पर भाजपा कार्यकर्ताओं ने जमकर नृत्य किया। इस मौके पर जेसीबी के जरिए फूल की वर्षा कर उनका भव्य स्वागत किया गया। रैली में दादाराव केचे के साथ विधायक सुमित वानखड़े और भाजपा पदाधिकारी शामिल थे। बड़ी संख्या में भाजपा कार्यकर्ता इस कार्यक्रम में मौजूद रहे। घर पहुंचने पर दादाराव केचे का परिवार ने पारंपरिक रूप से औक्षण कर स्वागत किया। इस अवसर पर दादाराव केचे ने पार्टी नेतृत्व का आभार व्यक्त किया। उनकी विधान परिषद में बिन विरोध नियुक्ति से भाजपा कार्यकर्ताओं में उत्साह और खुशी का माहौल है। साधारणतः 2009 मध्ये या मतदारसंघामध्ये नव्हे तर या जिल्ह्यामध्ये दादाराव केचेच्या रूपानं कमळ फुललं। विधानसभेवर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास दाखवून पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले, पक्षाचं काम मोठं केलं आणि त्यातूनच माझा विजय संपादन झाला। यामध्ये कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे। या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 28 तारखेला जेव्हा पक्ष 100% तिकीट देणार या भावनेतूनच 28 तारखेला पक्षाचा फॉर्म आणि अपक्ष असे दोन्ही फॉर्म टाकलेत। 30-35 हजाराची संख्या तो फॉर्म भरण्यासाठी होते। एकंदरीत पक्षाच्या कार्यकर्त्यांची ताकद या मतदारसंघामध्ये किती आहेत हे नेत्यांच्या सुद्धा कानावर आलेत। 28 तारखेला प्रचंड गर्दीच्या माध्यमातूनच जो फॉर्म आपण भरलात त्या फॉर्मची दखल 100% वरिष्ठांनी घेतलीत। या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री अमित शहाजी आणि लड्डाजी यांनी सुद्धा त्या प्रचंड गर्दीच्या माध्यमातूनच ते दखल घेण्यात आली। आपण दादाराव केचेचा फॉर्म वापस घेतल्याशिवाय आपला उमेदवार निवडून येऊ शकत नाही। या भावनेतूनच या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी अभ्यास केला की दादाराव केचेचा फॉर्म वापस घेणं अति आवश्यक आहे। त्याशिवाय या मतदारसंघामध्ये आपला उमेदवार निवडून येणार नाही। BCN न्यूज के लिए अभिषेक पानसी, नागपुर।